सगळ्या भाज्या बघा, हे आपल्या व्हेजिटेरियन भाज्या आहे. बीट आहे 1 वाटी आणि 1 वाटी वाटाणा. आणि हे सगळ्या भाज्या बघून तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ कशावर आहे. तर आम्ही आज न्यू इयरची पार्टी करत आहोत बघा. तर बाहेर जायचं होतं, पण आम्ही बाहेर जायला कॅन्सल केलेलं आहे आणि आता आम्ही घरीच बनवत आहोत. तर घरी आमची पार्टीची नियोजन आहे पावभाजी. तर आज आम्हाला सगळ्यांना पावभाजी खायची आहे, आमच्या सगळ्या बच्चा पार्टींना. तर म्हटलं चला पावभाजीच करूया आणि न्यू इयरची पार्टी आपण घरीच करूया. तर त्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकून जिरं आणि आपल्या आता ह्या सगळ्या शिमला मिर्च म्हणजे जितक्या पण आपल्या या भाज्या आहे सगळ्या स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेल्या आहे. आता ही गाजर टाकलेली आहे आणि अगोदर पण धुतल्या होत्या आणि परत धुवून घेतलेल्या आहे 2 वेळेस स्वच्छ पाण्याने. सगळ्या भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून आणि त्यांना परतून घ्यायच्या आहे बघा अशा प्रकारे. याच्यामध्ये शिमला मिर्च, गाजर, बटाटा, गोबी आणि हिरवा वाटाणा. त्यानंतर मी एक अख्खा मोठा आकाराचा बीट घेतलेला आहे. बीट यासाठी मी टाकलेला आहे कारण की बाहेरचे जे रेस्टॉरंटवाले कलर चा वापर करतात, तर मी त्यासाठी आपण बीट जर टाकलं ना तर कलर टाकायची आपल्याला काहीच गरज नसते. तर त्यासाठी मी बघा किती छान असा कलर आहे आणि याला नाही धुवायचा. जर आपण याचं धुवून टाकलं तर सगळा म्हणजे याचा कलर निघून जातो. त्यासाठी मी याला फक्त असंच टाकलेलं आहे आणि भरपूर मोठ्या मोठ्या आकारात त्याला कापून घेतलेलं आहे. ताजा आणि फ्रेश मला सगळं हे सामान भेटलेलं आहे आणि बीट पण खूपच छान होता. कुकर फुल भरलेला आहे. तर मला असं वाटतं की याला थोड्या वेळ मीठ ठेवून असं झाकण ठेवूनच आपल्याला याला 10-5 मिनटं परतून घेऊया. त्यासाठी त्याला आता झाकण लावून मी बाजू ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर मी गॅसवर आता छान कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धा हे बघा बटर टाकतानाच सगळा बघा किती धो 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 पूर्ण धो झाला किचनमध्ये. तर थोड्या वेळ काहीच आम्हाला दिसलं नाही. तर त्यासाठी मी त्यामध्ये अजून 2-2.5 चमचे तेल पण टाकलेलं आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये मी बटरचा वापर केलेला आहे अगोदर. आणि अजून मी जिरं आणि एक बारीक चिरून 3 कांदे घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मस्त भाज्या शिजून घ्यायच्या आहे आणि हा 3 कांद्यांचा वापर आहे आणि मस्त शिजलेले आहे आणि बारीक थोडंसं म्हणजे लाल कलर झालेला आहे, पिवळा लालसर. आणि हे मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे बघा. असा मी पाकिट आणलेला होता त्याचा. आणि परत 2 शिमला मिर्च मी याच्यामध्ये परतून घेते याच्यासोबत. अशा प्रकारे आपण भाजी बनवली ना तर तिची चव छान येते. तर माझ्या वहिनी पण होत्या सोबत. त्या म्हणे मला ताई पावभाजी इतकी जमत नाही आणि आज तर मला तुमच्याच हातची पावभाजी खायची आहे आणि तुम्ही कशी बनवता. तर मी ते आज बघते आणि म्हणजे मी शिकून पण घेते. तर शिमला मिरची झाल्यावरती थोडीशी मी वाटाणे पण टाकलेले आहे आणि त्यानंतर हे 3 टोमॅटो, अर्धे वाटाणे मी शिजायला टाकलेले आहे कुकरमध्ये आणि अर्धे अशी शिजवून घेते. अशा प्रकारे केली ना तर खूप छान होते बघा. आणि चवीनुसार याच्यात पण मीठ टाकून घेते कारण की आपण भाज्या आहे इकडं आणि बाकीचं जे आपण भाज्या शिजायला लावलेल्या आहे कुकरमध्ये त्यामध्ये पण मी ते टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आमची मस्त गप्पा करताना भाजी बनवणं चालू आहे आणि वहिनी पण बघत आहे की तुम्ही कशी करता म्हणून. आणि आम्ही खूप आज मज्जा करणार आहोत बघा. जाऊ द्या, बाहेर तर काय खूप वातावरण पण थंड आहे. त्यासाठी म्हटलं आपण घरीच पावभाजी आणि आपली जे आहे ते आपली पावभाजीची पार्टी. आणि आज एकादशी पण आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना आज प्रश्नच पडलेला असेल तर आज 31ची पार्टी कशी करावी म्हणून. तर बघा मी अगोदर 2 चमचे आपलं लाल तिखट टाकलेलं आहे आणि 2 चमचे काश्मीरी लाल
तिखट आहे आणि 1.5 चमचा हळदी पावडर आणि मोठ्या चमच्यावरून धने पावडर असे सगळे मसाले मी याच्यामध्ये टाकलेले आहे. आणि आपण आता या भाज्यांसोबत छान त्यांना परतून घेऊया. आणि ही जी कढई आहे ना माझी, ती खूपच अशी पतल्या बुडाची आहे वाटतं, तर लगेच जर तिला नाही बघितलं तर लगेच भाज्या करपून जातील. त्यासाठी एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे. आणि कोथिंबीर टाकलेला आहे आणि हे एव्हरेस्ट पावभाजी मसाला आहे बघा. याची टेस्ट खूप छान असते एव्हरेस्ट पावभाजी मसाल्याची. मी जास्त करून हाच वापरत असते. आणि आता सगळ्या भाज्या मी मस्त मिक्स करून घेते, मसाले पण मिक्स करून घेते. अशा प्रकारे आज छान अशी झणझणीत पावभाजी होणार आहे माझी. आणि खरंच खूप सुंदर आणि सुगंध असा घरात सगळीकडे पावभाजीच्या याचा सुगंध दरवळत आहे बघा. तर मी आता भाज्या चेक करून घेते. तर मस्त भाज्या शिजलेल्या आहे बघा, गाळ झालेले आहे. आणि जो बीट असतो ना तो पटकन शिजत नाही, तर त्यासाठी मी हे बटाटा मेकर आहे माझा, त्याने चांगलं मी असं मॅच करून घेते. सगळं असं दाबून घेतलं की परत भाज्या एकजीव होऊन जाता. आणि त्या भाजीचा पण खूप ठसका उठत आहे, कारण की मला झणझणीत आणि मस्त तिखट, कारण की गाजर आणि बटाटो हे असे म्हणजे थोड्याशा गूळ भाज्या असतात ना, त्यासाठी जरा मी मिरचीचा वापर जास्तच केलेला आहे. अशा प्रकारे सगळ्या भाज्या मी एकजीव करून घेतल्या. आणि ही पण भाजी चांगली शिजून झालेली आहे. आणि कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे. म्हटलं ना तर अशा प्रकारे मी भाजी छान अशी हे टाकून घेतलेली आहे. आणि कलर बघा किती मस्त आलेला आहे. बीट असा हा जो कलर आहे बीटमुळे आलेला आहे बघा. आणि घट्टपणा पण खूप सुंदर आलेला आहे. आणि ही आहे कसुरी मेथी. कसुरी मेथी चांगली मी बारीक कुचकरून घेतलेली आहे आणि सोडून म्हणजे बघा टाकून घेतली. शेवटी आपण कसुरी मेथीचा वापर केलेला आहे बघा. आणि बघा तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे. आणि मस्त छान असा बटर परत आपण वरतून टाकून घेऊ. आणि नंतर ती शिजे तोपर्यंत सगळं बटर त्यामध्ये मॅच होऊन जाईल आणि म्हणजे मिक्स होऊन जाईल त्यामध्ये. आणि त्यानंतर वरतून कोथिंबीर आणि आता पाव भाजायला सुरुवात केलेली आहे बघा. आणि आमची बच्चा पार्टी बसलेलीच आहे तिकडे जेवायला. तर त्यासाठी आता वहिनी मी भाजी बनवली तर वहिनी आता त्या म्हणे आता मी पाव भाजण्याचं काम माझ्याकडे आहे ताई, तर मी हे तुम्ही आणि पाव भाजते मी. तर म्हटलं चला ठीक आहे. तर असे आमचे आता हे पाव भाजून झालेले आहे बघा. मस्त गरमागरम पाव भाजून भाजी टाकून आणि अशी लिंबू कांदा आणि भाजीचं टेक्स्चर तर खूपच एकच नंबर आलेला आहे. आणि खूप छान आणि अशी गरमागरम खायला भेटली ना तर एकच नंबर. तर शेवटी घरचीच असते पावभाजी आमची. बघा कशी आमची बच्चा पार्टी बसलेली आहे बघा. ही आमची बघा कशी डोळे करत आहे, दिसले का तिचे डोळे. तिला तर खूप आवडते पावभाजी. ही अशी आहे सगळी आमची बच्चा पार्टी. तर कसे आणि ह्या पण इकडे 2 मुली सगळ्यांना कांदा चिरून देत आहे बघा खाण्यासाठी. बारीक कांदा चिरा म्हटलं त्यांना, जाडसर चिरशन. त्या म्हणता आम्ही जास्त नाही चिरणार, आम्हाला पण द्या, आम्हाला पण भूक लागलेली आहे पटकन खाण्यासाठी. तर अशा प्रकारे आमचे पाव भाजणं चालू आहे. आणि बापरे अशी आजची आमची. आणि पसारा पण बघू शकता तुम्ही वाट्यावर. असं वाटेल की खूप मोठ्या माणसांचा स्वयंपाक झालेला आहे. तर हो तसंच आहे, काही पण आपण करायला घेतलं की पसारा होतच असतो.
तर अशी इकडे आमचे मुलं पण खात आहे बघा. आता मुलांचाच मी खाण्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. आमचं पण खाणं झालं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त अशी गाण्याची भेंडी वगैरे खेळली. खूप मोठे गेम खेळले आम्ही. अशा प्रकारे सगळ्यांनी आम्ही न्यू इयरची पार्टी सेलिब्रेशन केलेलं आहे आम्ही. तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर माझा हा ब्लॉग हॅपी न्यू इयरचा तुम्हाला पण सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खूप मज्जा आली, खूप मज्जा केली आणि प्रत्येकाने वेगळी ॲक्टिंग केली. तर हिच्यावर आम्ही डान्सचं ठेवलेलं होतं. ती खूप छान डान्स करते. तर अशा प्रकारे तिने खूप छान डान्स केला आणि खूप एन्जॉय केला. आम्ही खूप हसलो, खूप मज्जा आली. आणि खरंच असंच आमचा हा वर्ष जावो, पुढचा वर्ष सुखाचा आणि आनंदाचा जावो. तुमचा पण सगळ्यांचा आनंदाचा जावो म्हणून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हिचा डान्स कसा वाटला तर सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा. आणि माझी पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, बाय.